संकीर्तन करू लागले. ते संकीर्तन पाहण्यासाठी पार्वतीसह भगवान शंकर तसेच ब्रह्मदेवही आले. त्या संकीर्तनात प्रल्हाद उत्साहाने टाळ वाजवू लागला. उद्धवाने झांजा घेतल्या. देवर्षी नारद वीणा वाजवू लागले. गानविद्येत कुशल असणाऱ्या अर्जुनाने आलाप घेण्यास सुरुवात केली. इंद्र मृदंग वाजवू लागला. सनकाधिक अधूनमधून जय जयकार करू लागले. आणि या सर्वांच्या पुढे व्यासपुत्र शुकदेव वेगवेगळे हावभाव करून भाव सांगू लागले. या सर्वांच्या मध्ये परम तेजस्वी अशी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नटांप्रमाणे नाचू लागले. असे हे अलौकिक संकीर्तन पाहून भगवान प्रसन्न होऊन म्हणाले, मी तुमच्या या कथा कीर्तनाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुमच्या या भक्तिभावाने तुम्ही मला स्वाधीन करून घेतले आहे. तुम्ही माझ्याकडे वर मागा. भगवंतांचे हे बोल ऐकून सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले आणि प्रेमाने अंतःकरण भरून येऊन भगवंतांना म्हणाले, भगवन, आमची अशी इच्छा आहे की येथून पुढे जेव्हा जेव्हा असा सप्ताह होईल तेथे आपण आपल्या या भक्तांसह अवश्य यावे. आमचा हा मनोरथ पूर्ण करा. तथास्तु म्हणून भगवन अंतर्धान पावले. यानंतर नारदांनी भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या चरणकमलांना उद्देशून नमस्कार केला. तसेच शुकदेव आणि अन्य तपस्व्यांनाही नमस्कार केला. कथामृत पानाने सर्वांना मोठा आनंद झाला. त्यांचा सर्व मोह नाहीसा झाला. नंतर ते सर्वजण आपापल्या स्थानी परतले. त्याच वेळी शुकदेवांनी भक्तीला तिच्या पुत्रांसहित आपल्या भागवत शास्त्रात समाविष्ट केले. म्हणून भागवत कथापान केल्याने श्रीहरी वैष्णवांच्या हृदयात विराजमान होतात. जे लोक दारिद्र्याने गांजले आहेत, ज्यांना मायारूपी पिशाच्चाने जखडून टाकले आहे आणि जे संसार सागरात बुडत आहेत, त्यांचे कल्याण होईल अशी श्रीमद भागवत सिंहगर्जना करीत आहे. शौनकांनी विचारले, सूत महोदय, शुकदेवांनी राजा परीक्षिताला, गोकर्णाने धुंदुकारीला आणि सनकादिकांनी नारद मुनींना कोणत्या वेळी ही कथा सांगितली, ही माझी शंका दूर करा. सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर कलियुगाची साधारण 30 वर्षे उलटून गेल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल नवमीला शुकदेवांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. राजा परीक्षिताने कथा ऐकल्यानंतर कलियुगाची 200 वर्षे लोटल्यानंतर आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्णांनी ही कथा सांगितली होती. यानंतर कलियुगाची आणखी 30 वर्षे निघून गेली. कार्तिक शुद्ध नवमीपासून सनकादिकांनी ही कथा सांगण्यास प्रारंभ केला. हे निष्पाप शौनका, आपण जो प्रश्न विचारला होता त्याचे मी आपणास उत्तर दिले आहे. या कलियुगात भागवत कथा हे भवरोगावरील रामबाण औषध आहे. संतजन हो, आपण मोठ्या आदराने ही कथा श्रवण करावी. ही कथा श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय, सर्व पापांचा नाश करणारी, मुक्तीचे एकमेव साधन आणि भक्ती वृद्धिंगत करणारी आहे. असे असताना तीर्थयात्रा इत्यादी तरी कशाला पाहिजेत? हातात पाश घेतलेल्या आपल्या दूतांना पाहून यमराजांनी त्यांच्या कानात सांगितले की, हे पहा, जे भगवंतांच्या कथा कीर्तनात एकाग्र चित्त झाले आहेत त्यांच्यापासून दूर राहा. माझ्यात इतरांना दंड देण्याची शक्ती आहे, वैष्णवांना नाही. या असार संसारात विषयरूप विषाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, आपल्या कल्याणासाठी अर्धा क्षण का होईना त्या शूककथारूप अवीट गोडीच्या अमृताचे प्राशन करा. निंद्यकथांनी युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकता? या कथेचा कानात प्रवेश होताच मुक्ती मिळते. या म्हणण्याला परीक्षित राजा प्रमाण आहे. श्री शुकदेवांनी प्रेमरसाच्या प्रवाहात स्थिर राहून ही कथा सांगितली आहे. या कथेचा कंठाशी संबंध येताच तो पुरुष वैकुंठाचा अधिकारी होतो. शौनका, अनेक शास्त्रांचा अभ्यास करून मी हे परम गुह्य आत्ताच तुला सांगितले. सर्व शास्त्रांच्या सिद्धांताचे हे सार आहे. या संसारात शुकशास्त्रा इतकी पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणून आपण परमानंद प्राप्तीसाठी या 12 स्कंद असलेल्या भागवत रसाचे पान करा. जो पुरुष नियमांचे पालन करून या कथेचे भक्तिभावाने श्रवण करतो, तसेच जो अंतःकरण शुद्ध असणाऱ्या भगवत भक्तांना यांचे कथन करतो, असे दोघेही सर्व नियमांचे पूर्णतः पालन केल्या कारणाने याचे यथार्थ फळ मिळवितात. अशांसाठी त्रैलोक्यात असाध्य असे काहीच नाही. येथे श्रीमद भागवत महात्म्य समाप्त झाले. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये श्रवणविधी कथनं नामं षष्ठोऽध्यायः समाप्तमिदं श्रीमद्भागवत महात्म्यं. हरि ओं तत्सत्. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत्
तत्सर्वं क्षमतां देव नारायण नमोऽस्तुते। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे। श्रीकृष्णार्पणमस्तु। कशाला दिला जन्म तेही कळेना, करावे परी काय तेही सुचेना। जावो न जीवन परी माझे वाया, क्षमा कर श्री सद्गुरुराया। क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त। श्री श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पितमस्तु।